अरे हा पिण्या एक कधी येतोय, हा एक वेळेवर कधी येत नाही. हायला समोरच्या पार्टीला एकतर मला माल द्यायचा आहे, कधी यायचा हा पिण्या. माझं तर डोकं चालायचं बंद झालंय पिण्याच्या पुढं. काय करावं या पिण्याचं एक. हायला गाडीत तरी बसून वाट बघून बघून आहे ना, हे पिण्याचं मला एक तर लय वैताग आलाय. हा इकडे पण काही दिसेना झालं. काय यार ह्या पिण्या आहे ना, आता आहे ना ह्यो आला ना, ह्याचं पहिलं चांगलं कान उघडतो, त्याशिवाय आहे ना हा पिण्या वटणीवर येणार नाही. काय रे, हा याला समोरच्या पार्टीचे ते मला बरेच फोन झालेत. पार्टी समोर येऊन उभी राहिलेली, एक तर माल दिला पाहिजे पाठदिशी. पानं सगळे किडके मिडकेच आहे, एक काही पान चांगलं नाही त्याच्यामध्ये. पाहते एक ओळखाचं, आता एक काही नाही चांगलं त्याच्यामध्ये. तर एवढं एवढं झाड आहे ते कोणी बी खुडून येतं देवाला, नाही मानता येत नाही. हा इडं पिंड इडं दर्शन घ्यावा आलं त्याच्या नशिबानं इडं. अजून एक पाहते ना. ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. जय शंभो हर हर महादेव. जय भोले बाबा. जय नंदेश्वर महादेवा. हे बरं बाई, लांबून आलं का दिसत आहे. जय बिरोबा महाराज. बापा नाही एवढं वाऱ्यात राहते, बसते इकडं घडीभर जाते. चाल आता कवाचा फोन केलाय त्या गंगारामना, कवा येतो आणि कवा नाही म्हणशील. एकटाही ना घरी बसलं का टाईमपास होत नाही, होत तर नाहीच नाही, पण मग बायको कुठं दळून देत नाही. त्यामुळं आज तशी आलोय, 9-10 वाजले. आता चाललोय गंगाराम काय म्हणतो काय नाही पाहू. हर्या माळोबा देवा पटतो मी पाया, काय माझं मागण रे, काय माझं मागण रे देवा, काय माझं मागण रे. हातात काठी खांद्यावर गोंगडी, कंपाळी भंडार, याच माझं मागण रे, हेच माझं मागण रे देवा, हेच माझं मागण रे. काय वेळ आली आज, तर कोणीच काही दिलं नाही. 4-5 रुपये सोडलं तर काहीच नाही. आज भूक तर अशी लागली, कोणी भाकरही देईना, कोणी काही वडापावही देईना. देवा काय जीवन राहतं भिकाऱ्याचं. अरे रे रे, चला आता इकडं तरी जाऊन पाहते, कोणी भेटलं तर भेटलं. आली तर आली या भिकाऱ्याची दया. चल बाई आता दर्शन घेते. चल आता लय कवची येऊन बसली, 1 तास झालाय. सुनाला जायला टाईम होईन आता. म्हणशी बसली कुठं जाऊन, मला वावरात जायचं आहे तर आता जा वज वज. आई भिकाऱ्याला 2 पैसे दे ग आई. ये काय अगं आई, सकाळपासून काहीच नाही पोटामध्ये, अन्नाचा कण सुद्धा पोटात गेला नाही. मला आहे ना उभं सुद्धा राहत नाही, असं वाटतं बसून घ्यावा. दे ग आई, तुझ्या लेकीसारखी मी दे. बाई एवढी बाईसारखी बाई आहे तू, आणि खुशाल भीक मागती तू, वाटत नाही मला भिकारी नाही म्हणून. अगं आई मी भिकारीच आहे, मी रोज या बा 1 कटोऱ्यावरच मी पैसे मागते. तुम्ही लोक आहे ना या असंच नाटक करताय, येडवाकडे कपडे घालायचे आणि चालायचं. कसं बी तुमच्यावाला 2-4 दिवसाचं दखत आहे. आम्हाला कामं करून कोणी रुपये द्यायना, आणि तुम्हाला आईसमध्ये बिन कामं केल्याचे धंदे केल्याचे 1 तासभर मागितलं का तुमचं 2 दिवसाचं काम झालं.
आम्हाला येड्या शेतकऱ्याला आहे ना काय अक्कल नाही राहत. उठत जाऊ दे देवाच्या नावानं देऊन टाका. कोणी देव रूपात राहतंय, कोणी कसं राहतंय. या रूपात आम्ही देऊन टाकतो. दे तो लेकरा बाळांना आशीर्वाद काम भेटल. करायला काय मरी आली काय? आम्ही दाना या बाय हाता पायानं चालता येत नाही तरी आम्ही वावरात काम करीतो, तरी आमच्या सुना आम्हाला आयतं ताट देईना. काम नाही होत आई, पायाने चालता येत नाही, काम करता येत नाही. तू एवढं नवतरनी बांड कोणी म्हण का तुला पायाने चालता येत नाही, येवता येत नाही. आई तुझ्या पाया पडते ग. अगं तुम्ही ना या बाय घरातून निघताना येडेवाकडे कपडे घाली त्या भीक मागसतो, आणि एकदा भीक मागायचं झालं का घरी जाऊन मस्त आंघोळी पांगोळी करून चांगले कपडे घालून येण्या फाण्या करून मस्त टीची मध्ये राहते. आणि आम्हाला या बाय रात्रंदिवस माती उपसायची तरी येवत नाही. आई असं करू नको आई, तुझ्या लेकी सारखी मी, मला दे असं गाय. कर, तुझ्या जवळ आहे तेवढे दे. आई भाकर दे, 1 रुपया नाही. भाकर दे आई मला. भाकरीला मीच बसले येऊन, ती सून धर्मादारी मला देईन तेव्हा मी खाईन. आता या बाय 1 तास झाला इड मंदिरात म्हणलं दर्शन घेऊन यावा, इड बसले गडीभर टाइमपास करीत. आता घरी गेले तर म्हणशी निबर कुठं जाऊन बसली होती. देव तुझं भलं करील. काय नाही करीत बाई, मी असे लय गेले ग बाई, साऱ्याची माया दया केली पण मलाच उलटे दिवस आले. ये ज्याची किव करायला जावा ना तो जीव घेतो, तो गोड बोलून आपण म्हणतो जाऊ दे मर्दे आज त्याला उद्या आपल्याला. देवा काय घडवलं रे या माणसाला, कोणीच भीक मागता भीक सुद्धा देईना. असं करते का? मला तेवढे 4-2 रुपये ते दे मान. देवा सुंदर जगामध्ये का रे माणूस घडविलास, का रे माणूस घडविलास, दुःखामध्ये बुडविलास. काय नाही दुःख असे गाणे काही बी रचायचे आणि हे करायचं आणि भीक मागायचं. अंतराया नाय दिलं पांघराया काय दिलं, चालयाला पाय दिलं पायामध्ये काय दिलं. घडविलास घडविलास का रे माणूस घडविलास, घडविलास घडविलास का रे माणूस घडविलास. देवा सुंदर जगामध्ये का रे माणूस घडविलास, आहे का नाही रुपया, 2 घडविलास रुपये याला द्यायला काय घडविलास, दुःखामध्ये बुडविलास. दे आई दे, तुला थोडीशी किव येऊ दे माझी आई. अगं बाई 1 रुपया नाही या चावी. आता मुलं देत नाही आणि सुनं देत नाही रुपया. कोणा पाहुण्या रावळ्यानं मला दिले तर ते बी गोड बोलून पोरायला पुढं करून द्या. त्या जाय ऐकून आण, आमक्याला लागत आहे तामक्याला लागत आहे ते काढून घेते. रुपया तोंडाव माराय नाही दे तेव्हा तुला कुठून देऊ. जाऊ दे आता इकडं गावात जाते तुमच्या. दिलं तर पाय बाय दिलं 2-4 घरं असतील तर देते मी, पण आज 1 रुपया नाही माझं. या बाय इथून गेले आता गडीभर बसले इड, तिचा आवरसतो सारो तरी घरातलं आखं काम आवरून तिच्यावालं आणि मग आले इड. नाही तर डायरेक्ट आंघोळ केली देवळात येऊन बसले होती, मला घरात नाही येऊन देणार. बरं असं करा आता, हा मी घरी जाते येतवर 4 घरं मागत. सून बाई जर नसली ना तर भाजी भाकर करेल, असली तिच्या इराई देते बाई तुला. बरं ती जर असली तर मला देता नाही यायचं. परत तू म्हणशी ना आई तिडं म्हणली देते आणि इडं येऊन नाही म्हणली. बरं बरं हा. आई भाकर तरी दे पोटाला. लय भूक अगं बाई लागली. आता इड मंदिरामध्ये भाकरी आणून ठेवल्याय का मी. नाही चाल ना घरी चाल मग तू घरी ये ना तवर 2 घरं मागून ये, तवर मी चालते पुढं. बरं ये. घर कुठे आहे तुझं? घर हाय थोडं लांब आहे. या बाय इथून आहे ना 1 पाडतांबर आहे घर, तवर ये 2-3 घरं मागत ये ना. बरं बरं हा हा तवर मी चालते. असली ती नसली तर येईन बरं का बाई. हा. ती जर असली ना तर उलट्या तुझ्यावरून मला शिव्या खायला लागतील. म्हणशील सगळेच आणती गोळा करून. बाहेर जाती तर जाती बी आणती गोळा करून म्हणशील. बरं बरं चला आता आई म्हणली भाकर देते, पोटाला तेवढं घास खुटका खाऊन तरी घेते. जाऊ दे, दिलं त्याचंही भले, नाही दिलं त्याचं बी भलं. जाते आता इकडून या अशी गलीनी आणि मग जाते आईच्या घरी. हॅलो, अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? माझा माणूस आला ना 1 तासाच्या आत माल तुमच्या पैसे पोच झाला म्हणजे बास ना. काळजी करू नका हो, मला सुद्धा तेच टेन्शन आलंय. मी त्याचीच वाट बघतोय. तो एकदा आला ना लगेच गाडी काढून देतो. हो गाडीत मला पण लय काय सांगू तुम्हाला, डोक्याला मला असा ताप झालाय ना. जवळजवळ 60 लाखाचा माल आहे गाडीत. हा माल तुमच्या एकदा हातात पोच झाला म्हणजे माझा ताप कमी झाला बघा. बरं बरं ठीक आहे, आला ना लगेच गाडी पाठवतो बरं का. हां हां अजून गंगाराम नीडच काय रे गंगाराम. आला का बाबा? आलं ना. एवढा वेळ लागतो का यायला? अहो काय झालं, एक तर घरात आहे ना बायको दळून नाही देत बाबा. अरे ही तुझी कारणं झाली. समोरच्या पार्टीवाल्याला मी काय सांगायचं? अरे सांगायचं येतोय अजून थोडा टाइम लागल. अरे टाइम लागल,
तू येडाबिडा झालायस का? काय रे? गाडीत माल किती आहे तुला माहितीये का? किती? 60 लाखाचा ब्राऊन शुगर आहे गाडीमध्ये. 60 लाखाचा हा गाडी? गाडीत. हे मग एवढा आणला? हा मग समोरच्या पार्टीवाल्याला तेवढा माल पाहिजे होता. असं आहे का? हा मग केव्हा ढाळायची? लगेच जायचंय गाडी घेऊन बाबा. अरे तू असं म्हणतो 60 लाखाचा माल आहे, हा पण मी माझ्या बायकोला म्हणेल सुद्धा नाही. हा त्या गंगाराम संघ जातो ना आम्ही हे उद्योग करतो असं म्हणेलच नाही बाबा. आणि म्हणू पण नको. एक लक्षात ठेव, बायांना जरा काय सांगितलं ना, छायला बाया म्हणजे आहे ना चालतं फिरतं दुकान आहे बघ. हा. लगेच इकडं तिकडं माल खलास. ताजा पैसा आहे. त्याचा पैसा आहे. बरोबर आहे. गंगाराम, हा माझ्या बायकोला सांगितलं मी काय सांगितलंयस? म्हणलं ती मला म्हण रोज कुठं जाते बा. हा हा बर का? हा हिला ती टोपी गेली घेऊन या पहिली माझी. हा, टोपी आणतो ना, थांब ना. हा, जा जा जा, पळत पळत. पहिला आणू का हा टोपी? पहिली टोपी आण. छायला काय बाबा, हवा पण इतकी जोरात आली, डोक्याची टोपी राहीना झाली माझ्या. अरे अरे ह्याला पण सापडणं झाली टोपी. सापडली का रे? आलो आलो. हा, ये लवकर इकडे. छायला टोपे घालायलाच नको आता बघ. द- या टोपे नाही ना, हायला सगळं वाटोळच झालं बघ. जाऊ दे, खरं भाऊ दे. हा काय म्हणला बायकोला, काय सांगितलं असतं? अरे बायकोला मी असं सांगितलं हा. का मी कंपनीत जातोय म्हणलं. काय म्हणतो? हो, शिन्नर मालेगाव या मडिशीला. हायला पिण्या तेवढं एक बरं केलंस. आणि मग चाट काहीतरी मारायची राहतील बाबा. हा पण सांगितलं नाही तो नाव, गंगाराम भाऊ संग इंडतो असं म्हणून तिला हा पटलं बा. माझं बोल नाही पटलं म्हण. वरून ती मला म्हण डबा का नेती नाही. म्हणलं तिड आहे ना मोठी कॅन्टीन आहे, तिड सगळं कंपनीचं जेवण आहे. हा का? हा. हायला म्हणजे सगळं कंपनीचं जायचं. अरे मी गंगाराम तो सारखं शिकलो रे थोडं थोडं. नाही बरं झालं, असं शिकून घे. हा कसं आहे माहितीये का, आपला धंदा आहे. ह्या धंद्यात जेवढं खोटं बोलाल ना हा. तेवढा फायदा आहे बघ. नाही आहे ना बरोबर. खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं बघ. अरे यातून बोललं तरच पैसा आहे भाऊ. हा मग नो. हा. आता तू तसा म्हणतो. गाडीत माल किती लाखाचा आहे खरा तुला सांग का मी? हं. 40 लाखाचा आहे. हा. पार्टीला काय सांगितलं माहितीये का, 60 लाखाचा माल आहे. हा म्हणजे आधी 2 नंबर आहे किती केलं तर मग रस्त्यान पैसे येणारी. ती सगळं जाऊ दे, हं. पण पिनू मी काय म्हणतो माहितीये हा बोल ना. का, एवढा टापटीप राहत जाऊ नकोस. काय इस्त्री, काय तो पांढरा शर्ट पुढाऱ्यावानी फिरायला लागलाय. अरे घातलाय. हे असं वागू नकोस. का बरं? हा आपला धंदा आहे का नाही, हा आहे. 2 नंबर धंदा आहे. 2 नंबर. जेवढा आपण टापटीप राहू ना, हा माणसांना संशय येतो, पोलिसांना संशय येतो. हा हिला ही गावातली माणसं आज ह्यांच्याकडे एवढा कसं काय चांगलं राहणीमान चांगलं, हा. कपडे चांगले, या काही की का सुधारले बा. हा होईल होईल. आहे का नाही? हा त्याच्यामुळे तुला माहितीये का मी गाडी का घेत नाही. बरोबर आहे. हा आईला डोकं दे तुला गंगाराम. मग अरे आपण गाडी पाहिजे असली नवीन गाडी घेऊ, हा पण जेवढं ह्या जुन्या गाडीमध्ये माल आपण घेऊन जाऊ ना, संशय येत नाही. संशय येत नाही. नाहीतर नवीन गाडी म्हणलं की लगेच संशय. हा ह्यांच्याकडे गाड्या कशा आल्या? कशा आल्या? हा. कोणी कोण पैसा आला? आज आपल्या आई बापाची गाडी हो आहे ना, हाय, हाय. मग बापाचीच गाडी फिरवतोय अजून. बरी ना, हीच चांगली आहे. आपल्याला हीच गाडी दारी झाली गंगाराम. अरे लक्ष्मी आहे आपली. हो मग हा आजपर्यंत गाडीला टच झाला का सांग? नाही काहीच नाही. मग किती धंदे करतो आपण 2 नंबरचे. भरपूर लांब लांब रातो रात हिंडतो हा, मग तरी गाडी आपल्याला दागा नाही देत कुठं. मग नाही मस्त गाडीचं काही नाही. आणि मी काय म्हणतोय हा, बरं का, बोल ना. हा माल दिला ना, एक परत पुढच्या हप्त्यामध्ये युपीला जायचं. UMP हा काय रे? ट्रक घेऊन जायचं, मोठी. मोठी ट्रक, हा आणि गांजा भरून घेऊन यायचा. काय सगळा गांजा. गांजाच, आईला पाय. खाली गांजा भरायचा हं. आणि वर नुसता कपड्यांचा माल भरायचा. अरे पण त्या गांजाचा लई ना वास सुटतो गंगाराम. पॅकिंग करून देणार आहे ते आपल्याला तसा. त्या करायला ना हा प्लॅस्टिकच्या पिशीत. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये. आईला लावूच डोकं चाल. पैसा कुठं तरी कमवायचाच गंगाराम. हा मग अरे पैशाशिवाय जगात काय आहे रे. अरे जगात रुपये नसले कोणी जवळ येत नाही. आज जर पैसा फेकला ना हं. तर स्वर्गातली रंभा सुद्धा खाली येते. मग आहे का नाही? अरे. मग त्यासाठी पैसा महत्वाचा आहे, लक्षात ठेव. हो अरे आपण पुढल्या महिन्यात डोकं लावू. हा लाव ना. पुढल्या महिन्यात नाही रे, मग पुढच्या हप्त्यात जायचंय रविवारी. अरे मी म्हणतो पुढल्या महिन्यात जायचंय. नाही रविवारी जायचंय. बरं चल चल तू म्हणशील तसं. आपण दोघं पण जाऊ पाहिजे तर. हो जाऊ जाऊ दोघं गेलं हा. ना तरच माल व्यवस्थित घरी येईल. गावातला ट्रक घेऊन जाऊ मस्तपैकी. हा नेऊ हा नेऊ. पिण्या हं? हे बघ, गावात जवळ आपण आता 5 बिल्डिंगा बांधल्यात. 5 बिल्डिंग आहे का नाही? झाले हा जवळ तुला सांगतो 5 बिल्डिंगांचा पैसा किती गेला माहितीये का?
30 ते 35 करोड रुपये गेलेत. हा लय पैसे गेले ना. पण पिण्या हं? मी काय म्हणतो, बोल ना. तुला मी जे 5 किलो सोनं दिलं होतं, तू गरीब बायकोला दाखवलं बिकवलं नाही ना? दाखवलं नाही, तू म्हणला तसंच केलं. ते सोनं काय केलं, काय केलंस? मळ्यामध्ये गेलो हा. आणि त्या मळ्यात आहे ना एक असा एवढा असा खड्डा घेतलाय, कमरा एवढा. कमरा एवढा, हा. आणि एका बांधावर ते पॅक करून हा. पक्क पुरून ठुलय खाली. काय म्हणतो? हा मग कोणी लोक त्याच्यावरून जाते येते आहे, पण मी वळखण करेल एका दागडाचं ती इडचे ठेवेल बा. हा का? मग पण पिनू हं. हे बघ, पण ते बायकोला मी दाखवलं नाही बरं का. बरं झालं ती एक. जेव्हा आपण लई मोठं होऊ ना तेव्हा बायकोला दाखवू. हे बघ मी काय म्हणतोय, आपल्याला तर 2 नंबरचा धंदा काही जास्त दिवस करायचा नाही. नाही नाही. हा, एक अजून 10-12 वर्ष आपण धंदा करूया. हं. नंतर एकदा काय आपल्याकडे पैसा भरपूर झाला झाला. की कशाला 2 नंबर धंदा सोडून द्यायचा. अरे बा- आयुष्य आरामात जगायचं. आयुष्य आरामात जगूच आपण ही. हा. आले थोड्या हो दिवस, हा मग. पण खरे गंगाराम हा आपल्या गावात एक ती शाळेची मॅडम आली होती. हा हं? तिचा कसा तो काटा केला रे. पण काय सांगू पिनू, आईला काय आला ती ती मॅडम आहे ना, गावात लयच भारी दिसायची रे. आईला दिसायला लय चिकनी होती रे. माझ्या मनातच भरली होती बघ. आईला तो मनात बदली, पण तो तिचा गेमच करून टाकला नाही. पिनू हं? मी गेम केला, पण तो आहे ना तिचा बरोबर पत्ताच कट करून टाकला. अय, पत्ता म्हणजे तिच्या अंगावर सोनं नाणं किती होतं बाबा. हा मग, चांगल्या घराण्यातली बाई होती ती. मोठ्या घराण्यातली असणार आहे ती. पण तुला एक माहिती आहे का गंगाराम, तिचं काय केलं तुम्हाला सांग. अरे काय केलं आपण इथे खाल्ल्या वावरात नाही का तिकडे शेतात पुरून टाकली. ते आपल्या ना. हा मग आपल्याच ना. हा ती एक बरं झालं. कोणाला कळालंय नाही, एवढ्या एवढ्या माणसाला वास नाही गेला. अरे हा. झाले किती दिवस त्याला आता. पण पिनू तू मला साथ दिलीस ना, म्हणून हे सगळं जमलं बघ. अरे साथ एकमेकाची, तूही मला साथ आहे, हा. माई तुला आहे, म्हणून आपला धंदा पाणी व्यवस्थित चालू आहे बाबा. पण पिनू हं? 5 वर्ष झाले या गोष्टीला, आहे का नाही? 5 वर्ष. जशी त्या मॅडम गायब झाली अशी बातमी निघाली, किती पोलीस अधिकारी लय लय येऊन गेले आपल्या गावात. अहो त्यांनी तर मग चौकशी गावात येऊन केली, पण नाही कुठं काही तर राहिलं पण गावात तपासच लागला नाही. तपास नाही. अरे बाबा मला तर लई काटा फुटेल होता भाऊ. त्यासाठी तर तुला मी माझ्या घरात ठेवला होता बाबा. नाही नाही व्यवस्थित राहिलो हा. तो, पण मी नंतर एक विचार केला बघा, असा माणूस असा होता गंगाराम सारखाच, पुन्हा कुठं काही लीक झालं नाही, काही नाही, आपण दोघं सायसाला मात्र राहिलो. हे बघ, ह्या कानाची गोष्ट आहे ना, ह्या कानाला कधी कळली नाही पाहिजे. नाही कळले पाहिजे. पिनू मी काय म्हणतोय, बोल ना. पार्टीचे बरेच फोन आलेत, त्यांना 1 तासात माल पोच करायचा. काही नाही, एकदा मी गाडीवर बसले हो, हा. हाय गाडी बांग बांगा जाईल म्हण. बरं मी काय हा. म्हणतो, हो की गाडी घे हा आणि हा माल आहे ना पडदिशीने पोच करून ये. हा जातो मी. हा? हा जातो. बरं. तू उतर आता. हा मी उतरतो. चावी आहे ना. चावी गाडीलाच आहे. बर अहो, ये काय बाय असं राहत आहे बाय. मला डळायचा टाइम झाला आणि तो उतरायचा टाइम झाला, आणि याचे भिकारी आपल्या दारात येऊन उभे. दादा द्या, हे 2 रुपये द्या मला पोटाला. आईला हे आले का भिकारी सकाळ सकाळी इथं, डोक्याला एक तर ताप आहे. दादा दे, काहीतरी दे दादा. होय. सर बाजरा, अरे तिकडे. लुटू नका ओ गंगारा. हे का, हे गाडीची चावी धर तू, ही चावी धर हा पहिले. द्या. काय आहे भिकारीला पैसे दादा द्यायचे? तुमचं कल्याण ए, होईल, कल्याण व्हायला वाटोळा उद्या तिकडे निघतो. लेकरा बाळांतला आशीर्वाद भेटेल. दादा द्या काहीतरी, अहो जाऊ द्या, तुमच्याकडे नसते तर हो घ्या घ्या, जा जा जा. ये. तुमचं भलं होईल दादा. हा होईल होईल, चला आता तुम्ही जा. दादा तुम्ही द्या ए, काहीतरी. आणि निघ म्हणतात त्याला कळतं ना, निघ निघ ए, अरे आपल्या धंद्याचा टाइम आहे, सकाळी सकाळी ते ये. अरे तू गाडी घेऊन जा ना बाबा. हा मी जातो ना. हा, बस गाडीत, तू गाडीत बस. हा चाललो. आणि व्यवस्थित जा बरं का. हा जातो. हिला कुठं ना कुठं भिकारी पण येत राहते. हायला एकदाचा माल पोच झाला म्हणजे काय नाही बाबा, पिण्याकडे बघू नाही ना असं कुणाला वाटणारच नाही की हा एवढा माल घेऊन जाईल, माल सप्लाय करत असेल. पिण्याचा एक अवतार भिकाऱ्यासारखाच आहे म्हणा, पण बरं आहे, किती केलं तर पिण्या आहे ना खरंच चांगला आहे बिचारा. पिण्याला आहे ना आपण पण आयुष्यात कधी विसरणार नाही. आपल्यासाठी त्यांनी बरीच साथ दिली. एकदा काय हा गांजा काय एकदा आयसर भरून गेला म्हणजे मी मोकळा झालो. कुणाला तर वाटत तर नाही की इथं गांजा असेल काय,
दिसत नाही ना पण इकडं तिकडं काय माणसाने एकदम सर्व व्यवस्थित पॅकिंग केली आहे हां कोण म्हणणार नाही जसे काय आपली गवताचीच गंज लावून ठेवली पण हा पिण्या येतोय कधी लय वेळ झाला याला तासाभरात तिथं जायचं तासाभरात रिटर्न आला असता पण ह्याला जवळजवळ 4 तास झाले हा अजून कसा येणं झालाय फोन जर लावला असता त्याला तर तो एक फोन वापरत नाही किती वेळा म्हणलं मोबाईल संग ठेव रे रस्त्यात काय अडचण आली तर फोन केलं तर काहीतरी करतं माणूस पण हा मोबाईल तर वापरनाच चला आता आहे ना आले इकडं गावामध्ये 60 लाखाचा माल जप्त केला आहे माझ्या हातून निपटून पळाले काय जात्या कुठं साले यांना जर एकाला जर सापडून नाही यांच्या चोंबड्या लोंबावल्या ना मी नावाची शांता ठोंबरे नाही हां नाही सापडवले ना तर आपली वर्दी उतरवून ठेवील शाळेला मावशी काय हो बरं आहे का बरं आहे बाई पाया नका पडू राहू दे काय चाललं सून मूल कसे बरे आहे ना व्यवस्थित आहे. हां हां काही त्रास वगैरे देत नाही ना कुणी आता काय तर द्यायचं एकच मुलं आणि एकच सुनन तर देऊन काय करायचंय आपण आपल्या मापामध्ये राहायचं हां हां आपण वायकरने त्यांना डोकं लावलं ते तर देणारच आहे. बरं बरं काही तसं वाटलं ना नाही नाही तर नाही. सांगा मला हा? तसं काय नाही चालेल चालेल तुम्ही काय मला ओळखलं नसेल तर नाही, तुम्हाला आता- नंतर सांगते मी आता बरं. हां येऊ का मग हा हा आईला 20 वर्ष झाले मी गाडी लांब लांब मालाची भरून नेतो तरी कोणालाच कळेल नाही पण मग कोणच्या पिस्तुल्यानं आग लावली हं आणि आग लावूनही त्याला काय भेटलं असेल पण ज्यानं आग लावली ना त्याला आपण धरूच त्याला सोडणारच नाही चांगलं चालू होतं व्यवस्थित तर त्याच्यात कोणीतरी वरणातच येऊन मुतलं पण असं जर माहीत झालं गंगारामला तर गंगाराम त्याला सोडणार तर नाहीच नाही पण थोडा माल नाही ना हो 60 लाखाचा माल होता थोडा नव्हता ना चला आता आहे ना पहिलं मला गंगारामला जाऊ देच आता गंगाराम बसला का पिनो काय अरे एवढा वेळ लागतो का तुला अरे एवढा येळ म्हणजे काय तमाशा सांगतो गंगाराम जीव मा मुठीत घालून आलो इडव जीव मुठीत धरून आला तू मग काय झालं असं अरे गाडी धरली ना बाबा अय पिनो काय बोलतो तू गाडी- किंमत आहे रे आपली गाडी धरायची अहो हिंमत नव्हती कोणच्या माणसानं कळ लावली का काय केली आपली गाडी धरली बाबा धरली गाडी हा PSI ना धरली डायरेक्ट हायला पिण्या हा PSI ना गाडी धरली म्हणतो अरे डायरेक्ट आजच्या मालाची गाडी धरली पण पिण्या हा या 20 वर्षात आजपर्यंत आपल्या गाडीला कधी कोणी हात लावला नाही अरे कोणीच नाही असं हात नाही दिला तर हायला विचार करावा लागेल पिनू अरे गंगाराम अचानक मी घाबरून गेलो ना रे अरे पण त्या PSI ला माहिती कसं झालं आता माहित कोणा केलं हेच माहित नाही ना ज्याने कुणी माहिती जर सांगितली असेल आणि मला जर त्या हरामखोराचं नाव कळालं ना पिण्या एक लक्षात ठेव घरात दारात सहित त्याला पिटवून टाकेल मी अरे तू तर इकडेच राहशील पण तू असा जर रस्त्यानं चालताना दिसला ना मी गाडी सहित उडून देईल त्याला अरे 60 लाखाचा माल गेला ते गेला जाऊ दे पण इथं 1 करोडचा माल पडलाय त्याचं काय करायचं हा इड लई आहे मग माल हे बघ पिण्यो हं. इकडे अच्छा मी काय म्हणतोय तुला हं. हा बघ इथं ह्या गंजीमध्ये आहे ना हा 1 करोडचा माल लपून ठेवलाय नाही सगळा गांजा आहे बघ पॅक येतो वास पण येत नाही बघ नाही ना तू एकदम पॅक करून येईल शेंटचा वास येतोय बाहेरून मग सेंटच मारलाय ना त्याच्यावर सकाळी पुन्हा मारला का अरे कालच मारलाय हा का हा पिनो हं? मी काय म्हणतोय बोल ना तुला कोणी पाहिलं नाही ना हे कोणाच नाही मी लई कसं आलोय माझ्या जीवाला माहिती खरं म्हणतो ना हो कोणाला दिसेल सुद्धा नाही बरं पिनो हा 60 लाखाचा ब्राऊन शुगर गेला तर जाऊ दे हा पण हाय ना 1 करोडचा माल आहे हाय 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 पहिले एक काम करूया चल हा? आपण दोघं आहे ना मस्तपैकी गावात जाऊ गावात आयसर घेऊन येऊ बर आणि हा माल भरून पडदिशन पार्सल करू गंगाराम हा तू एक काम कर काय तू मी इकडं थांबतो का बरं मला ना पक्की भीती वाटू राहिली मानीच तर काळी जास उडू राहिलं थडथडा तू एक काम कर ना तू गाडी घेऊन ये ना खायला तो भित्रच आहे बरं तू थांब इथं
मी गाडी घेऊन येतो हा पण इथनं जाऊ नको कुठं काय नाही जात येऊ का मी गाडी हा घेऊन ये घेऊन वय हा येतो गाडी हे हराम खोरा कुठे चालला कुठे चालला गंगाराम पाहिलं नीट उभा राय हा हे काय राहिलं ना मग कुठे चालला कुठे चालला कुठं चाललंय म्हणजे गावात चाललोय हा का कशाला चालला गावात काम आहे माझं गावात हा का काय काम आहे काय नाही असंच असंच ह. असंच काय मारताय असंच कशाला काय? मारताय कशाला असंच काय काय काम आहे हो नीट सांग. मॅडम हो काही चुकलं असेल ते सांगा ना हा लगेच. ना तेच नाही, तेच नाही. सांगायसाठी आले इथं मी तुम्ही बरं का हम्म. असं येऊन चांगल्या माणसाला धरताय हे बरोबर नाही चांगला माणूस हा मग गावात आपलं वजन आहे काय सांगत आहे तुमचं हा मग मग हा हा. काय नाव काय तुमचं माझं गंगाराम हा हा गंगाराम गंगाराम आडनाव जाधव अरे वा जाधव ह. तुमचं काय नाव आहे पिन तुंगार पिनू तुंगार हा. वा 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 चांगले काम करते तुम्ही आणि तुमचं मॅडम माझं नाव ऐकायचंय माझं नाव शांता ठोंबरे शांता ठोंबरे PSI शांता ठोंबरे PSI हो बाबू नाही असू दे हो तुम्ही PSI असाल हम्म. पण आमचा काय संबंध नाही तुम्ही आम्हाला काय धरताय का हा. पकडताय हा. अहो तुमचाच खरा संबंध आहे ना काय? ते आमचा सांगते काय ना संबंध आता सांगते ना तुम्हाला हा, काय सांगा बरं हम्म? काय तो माल 60 लाखाचा कोणाचा आहे हा कुठला माल चरस गांजा अफू हा नाही पण हा कुठला कुणाचा माल आहे हे आपला अरे! आपला काही संबंध नाही तूच ना तो हो, पळाला हो, मॅडम. पळाला तूच ना मारू नका अ, मारू नका गंगाराम तुमच्याकडे काय पुरावा आहे का पुरावा हा? तुला पुरावा पाहिजे का रे काय? कॉलर नाही धरायची पुरावा पाहिजे तुला गावात लय आपली इज्जत आहे काय रे तुझी इज्जत आहे ना आता अशी येशीला टांगीत आहे ना तुझी तुला वरती टांगून खालून मिरच्याची धुरी देते आता तू चाल फक्त आता का रे ऐ हा? पिनू तुंगार बोला ना मॅडम तुला काय वाटलं गाडीतून तू निपटून पळाला म्हणजे आता काही या PSI ठोंबरेला तू सापडणार नाही असं आहे का रे ऐ अहो हा? तसं नाही तसं नाही इथं जागा सोडायची नाही एकच जागी उभं राहायचं हाय मॅडम हा नाही तर आता पण- आहे ना इथल्या इथं तुझा बंदोबस्त पण करीन मी. मॅडम तुम्ही मला पाहिलं का पाहिलं का हा? तू गाडीतून पळून गेला हा तुला काय वाटलं आता तू कोणाला सापडणार नाही हा हा वाटलं माझे मला अरे मी आहे ना असे तुझ्यासारखे आहे ना असे असे चिल्लर असे तळागाळातून असे वडून काढेले आलं का लक्षात गंगाराम मग तिची मॅडम बाडी धरायला हीच आलं ना ध्यानात ओळखलं ना आता हा आता ओळखलं बा का रे आय बुठारण्या तुला लईच मस्ती रे हा त्या दिवशी भिकारीनं आली भीक मागायला हा तर तू तिला लोटून दिलं काय का रे हाय लोटलं का नाही हो लोटलं ना लोटलं ती भिकारीन कोण होती माहिती आहे का कोण होती ती? हा कोण होती ती मीच शांता ठोंबरे PSI हे पाय भाऊ कोण काच्या रूपात येईल कोण कसं येईल पाय गंगाराम तुमचं जे काही चाललं होतं का सगळं बोलणं हा सगळं मी या माझ्या कानाने ऐकलंय हा कोणती ती बाई कुठे चाल दाखवायला वावरात कोणती मॅडम आहे शाळेची तिचे दागिने घेतले तिला जमिनीत गाडलं अजून कुठची काडीला तुमची माहिती नाही हा तुम्ही धंदे करीत्या गंगाराम आखी गळ्यात गंमत आली काय आवाज खाली वरडायचं नाही काय नीट बोलायचं नीट उभं राहायचं का रे टोपी सरळ कर कर टोपी सरळ कर टोपी सरळ कर सरळ टोपी का रे आहे केली ना केली. मारताय कशात हा गाडीत काय काय आहे चरस गांजा हा 2 नंबरचे धंदे दागिने आतापर्यंत लय लोकांना लुटलं तुम्हाला काय वाटलं मांजर डोळे मिटून दूध पिती म्हणजे तिला कोणी बघत नाही का हा तिला आहे ना सगळे बघत राहते एक लक्षात ठेवा तुमच्या शोधात आहे ना मी 10 वर्षापासून होते आम्हाला 10 वर्षापासून माहिती मिळाली होती तसे तुम्ही हरामखोर आहे ना सापडत नव्हते हा आज कसे सापडले तुम्ही मला रेड हँड हो मॅडम जाऊ द्या झाल्या तो माल जप्त केला इथं काय सांग लवकर आता बोल रे हाय ही शेतकऱ्यांनी काय गंज लावलेली आहे नाही इकडं वळ इकडं वळ हा. पटकन सांगायचं हा, पटकन सांगायचं काय याच्यात आहे एवढं? ना सांगतोय ना हा सांग याच्यात आहे ना जनावरांना आहे ना वैरण जाकील हा हा हा. जानवर आहे काय तुमच्याकडे पावसाचे दिवस आहेत ना हा हा पावसात भिजू नये म्हणून हा ना हा. आणि आता काय चाललं होतं तुमचं
तो माल तर पकडला जाऊ दे, पण हा माल पकडता कामा नाही. हा 1 कोटी करोडाचा माल आहे का रे? आणि जनावरांचं सांगतोय हा का रे? जनावरांचं हे मारू नका. हा मॅडम जाऊ द्या. अरे गंगाराम हो आणि हा कोण पिनू तुंगार. अरे तुमच्या दोघांचा आहे ना आता खेळ संपला. आता तुम्ही ना गप गुमान निघायचं. आमचे ना डिपार्टमेंटचे लोक येतील आणि हा माल सगळा भरून नेतील आणि तो 60 लाखाचा पण आधीच जप्त आहे. तुमचा आता खेळ संपला आणि मला आहे ना पहिलं दाखवायचं त्या मॅडमला कुठं पुरलंय का रे? एका आईबाईचा जीव घेतला काय हरामखोरांनो? का रे पैशासाठी लाज नाही वाटली तिला मारताना? आता नाही घेणार का? असं नाही चुकणार का? तुम्हाला आया बहिणी आहे का नाही? आया बहिणी आहे का नाही? हा चूक झाली. एका बाईचा जीव कशासाठी जीव घेतला? सांग कशासाठी घेतला? सांग लवकर सांग. अरे सांगतो का नाही? सांगत मी सांगतो. सांगा का घेतला तिचा जीव? धनासाठी घेतला. धनासाठी बाईचा जीव घेतला. अरे तिचा आत्मा तुम्हाला शाप देईल ना. तुम्ही ना असे कुत्र्याच्या मौतीने मरशाल का रे? कुत्र्याच्या मौतीने मरशाल तुम्ही. जाऊ द्या मॅडम, आता नाही चुकायचं झालं. हाय गंगाराम जाधव आणि ए पिनू तुंगार, जर तुम्हाला नाही मी फाशीची शिक्षा दिली ना तर नाव नाही लावणार शांता ठोंबरे. काय हात खाली घे. काय हात करतो हा? तू ये ना आता तिड तुमचा बंदोबस्त. आता तुम्ही चला, आता पहिले निघ रे. काय निघ पुढं निघ. पिण्या सगळं संपलं. पिण्या चला आता येऊन एकच झालं भाऊ. खालन पोट गेलं झालं वाटलं. छायला चला पापाची चला लवकर. सगळी फिटली. पिण्या बोगायची पाळी आली. चल बाबा. अरे वाईट कर्म केलं ना त्याची फळं आहे ना वाईटच भेटत असतात. हे लक्षात ठेवायचं कधी बी. म्हणून चांगले कर्म करा. काय हा हाय पहिलं ते शिक्षिकेला दाखवायचा कुठं पुरलंय ते दाखवायचं पहिलं. चाल निघ लवकर. पिण्या आता चल बाबा. चाल. शेतामध्ये पुरली ना आपण. हा चल दाखवूया. चाल कोणत्या शेतात आहे? चाल लवकर. अरे लई मोठं डबुल उघडं पडलं गंगाराम. अवघड झालं पिण्या. आता जामीन भेटायचा नाही. अरे जामीन तर नाहीच नाही, पण आता मी माझ्या बायकोला सांगू काय? हाय त्या तुमच्या बाता आहे ना आता तिकडं वरती येणं नाही. चला चल